आपुला तो एक देव करून घ्यावा बरोबर आहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख नव्हे एरती माई के दुःखाची जनती नाही अद्यांत वसान अविनाश करी आपुली ऐसे अविनाश करी आपुली ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे एरती माई की दुःखाची जनती नाही अद्यांत वसान तुका म्हणे का मरणेची सरी तुका म्हणे का मरणेची सरी उत्तम चोरी करती मागे एरती माई के दुःखाची जनती नाही अद्यांत वसान महायोग पिटे तटे भीमरत्यं ब्रह्मकुंडलिकाय दातं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा मुखात लागलो पावन झालो चला चरी ओम नमो जय देव प्रतिपादे जय जय संस्कृत आत्मरूपादे वा तुझी गणेश सकल तंग प्रकाश मनी रूपिदा सौदा हरिजुजी सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुंद मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव जीवे विवस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वदात्मजवानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारीची पवन कुमार कि राधा मेरी स्वामी ने मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पग में बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आना घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन Hare
सपनों की रज धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच्ची कहता हूँ शामा तकदीर बदल जाए, राधी तकदीर बदल जाए, मेरी तकदीर बदल जाए। विठल विठल इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात आणि जेव्हा मी काना देशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं, नारद महर्षींनी देवाला प्रश्न केला, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार? कारण तुला हक्क जरी मारायचं म्हणलं तर कोणत्या नावाकडे हक्क मारायचं हे मला कळना देवा, कारण तुझं एक नाव नाही ना। मग हरि तारो नाम 6000, प्रभु तारो नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री, आना तारो नाम 6000, नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री। प्रभु तारो नाम 6000, नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री। देवा जर तुला हक्क मारायचं असेल तर कोणत्या नावाकडे हक्क मारायचं रे? कारण तुझं एक नाव नाही ना, तुझे हजारो नाव आहेत का त्यात? हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवादि देवा, कृपाळुवादि केशवा, महानंदा महानुभावा, सदाशिवा, सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत देवा, तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे? देवानं सांगितलं जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला हक्क मारायची गरज नाही, माझी गाठ भेट करायची असेल ना तर मी तिथं भेटेल जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात, तिथं माझी हजेरी असेल। मग माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, जिथं जिथं माझं भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते। अजून दुसरं प्रमाण, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। मग आता मला तुम्हाला प्रश्न करावा वाटतोय, नकाने तर मंडळी, जर का कीर्तनामध्ये पंढरपुराचा मालक हाजरी लावतो, मग मला सांगा आपल्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता येत नशील का? जर पंढरपुराचा मालक इथं नकाण्यामध्ये येतोय, मग माझ्या कान्हा देशाची कानबाई येतच असत। आणि जर आलेली आहे कानबाई तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया आणि मग चिंतनाकडे वळूया। हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या।
हरी असं वेगळी पोर भेटेने जेमतेम लगीन जमणं आणि नेमकं लगीन जमणं द लांबरी गे सुट्ट वेगळी बरेल घर माझा आतमध्ये विठ्ठल हरी हरी आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जेव्हा सुख नव्हे एरती माई ते दुःखाची जनती नाही अत्यंत अवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदिनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराजांचा झार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल कीर्तनाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यतन पावन झालेली आपली नकाने नगरी नकाने नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने तर आपल्या इथं शनी देवाच्या जन्मोत्सवा निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे विठ्ठल विठ्ठल आणि मला वाटतं मी तुमच्या गावात पहिल्यांदाच कीर्तनाला येतो पहिल्यांदाच आलो ना हा पहिलंच मुळीश आहे ना हा पण आल्याच्या नंतर इतकं समाधान वाटलं का माझी गाडी गावात प्रवेश करते तोपर्यंत सगळे तरुण भाऊ उभे होते त्या भावांनी माझ्याकडे बघून अरे बाबा आले महाराज आले म्हणलं वातावरण लई असेल मी आले ज्यांच्याकडे भोजन होतं का संत भोजन त्यासले म्हणता अरे बटा हिंदूच राहतस का हा नाही बाग चांगला दिख ना बिगडतं ना त्यामुळे चित लागली चला विठ्ठल विठ्ठल आणि गाव नाव आहे ना खरं तर तरुणांचं खूप खूप धन्यवाद मानावे तेवढे थोडे सगळे गावातील तरुण लोकांनी सगळ्या गावकऱ्यांनी मंदिराचा शनिदेवाचा जन्म उत्सवाचं कीर्तनाचं आयोजन केलेलं मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो की भैया जर तुमच्या मनामध्ये परमार्थाकडे येण्याची ओढ लागत असेल भगवंताचं नामचिंतन करून घेणं किंवा ऐकून घेणं याच्यासाठी एवढं सोपं नाही आहे भगवंताचं नामचिंतन ऐकण्यासाठी सुद्धा आपला पूर्वजन्मीचा ठेवा असावा लागतो नाहीतर भगवान इतका सोपा आहे का इतका सोपा आहे का माझे सेना महाराज गोड सांगतात पूर्वी जन्मी ज्याचे असेल पुण्य तोच मुखी गाई हरीचे नाम वेड्या गबाड्याचे काम नाही विठ्ठल गावही चांगलं दिसलं कारण मी गावात प्रवेश केला ते वातावरणही खास होतं जेवायला बसलो ते घर बी खास होतं जेवण बी एक नंबर होय ना जेवण करीच निघारणा बाहेर नेमणं ते बी वातावरण भारी होतं आणि अजून दुसरं वातावरण म्हणजे राजे छत्रपती शिवरायांचे ते वातावरण बघितलं अरे भैया दिल खुश हो गया रविकिरण महाराज जिथं माझ्या राजे छत्रपती शिवरायांची इज्जत आहे म्हणजे हिंदू धर्माला इथं काही थोडाही धाक नाही असं मला वाटतं आणि तुम्ही ह्या गुण जर जागे ठेवात ना मला नाही वाटत आपल्यावर कोणता कोत्राही स्नेह नाही करत जाते विठ्ठल विठ्ठल म्हणजे राजे छत्रपती शिवरायांची तुमच्या मनामध्ये जाण आहे ते बघून मला खूप स्वाभिमान वाटला आणि ते ठेवलीही पाहिजे जर राजे जन्माला आले नसते तर ही परिस्थिती राहिली नसती मला वायवार बिनकाम न बोलायला आवडत नाही मी मुद्दे सुद्धा बोलायला पटत नाही आता जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपली परिस्थिती काय राहिली असती या अशा लंब्या टोप्या घालीन उभा आहेत ना या बसलेत ना या अशा लंब्या टोप्या नाही राहत्या मग गोल टोप्या राहत्या
आणि आता तुम्ही येराल्या आराम आता हाक मारताना आपा तात्या आजीभाऊ नानभाऊ असा नाही राहतात. शकील काका, अल्ताफ भैया, आणि तुम्ही तसं कुमाय बी कुमाय नाही राहतात. सकीना भाभी. ते उपकार आहेत राजे छत्रपती शिवरायांचे, म्हणून मला हे सगळं वातावरण आहे मला सांगायला आवडेल. साठी तबला नाही पाहिजे मस्त साठी आहे. विठ्ठल विठ्ठल देशासाठी परवान केली तनाची, ओ देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली गुणाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली गुणाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. ओ शिवा जर का जन्माला नसता हा हिंदू धर्म उडाला, शिवा जर का जन्माला नसता मला नसता हिंदू धर्म उडाला. राजे छत्रपती शिवरायांचा तो पुतळा बघितला वया आणि मन मोहित झालं. ते वातावरण बघूनच इथलं मन भारी खुश व्हायचे ना. म्हणजे आठ्याना प्रत्येक तरुण हृदय मग राजे छत्रपती शिवराय कोरी ठेवायचे. आणि मला सांगा ना आवडीन, बाकी नसले आवडसच, पण बाकी नसले ते बी पोटमा दुखत असेल. जर कोणता तरुण जर का नियोजन करायला लागतच ना तरी बाकी नसले हो तिने बैल काय गावमा दांगडो गाला तुम्हाला गावमा इथं कसा किडा पाडणार नाही. गावपरात गटारला असत बा कार्य जर स्वप्न पार पाडले न होईल, जो किडा पाडणार आहे त्या खंडाई दिदेव पटा व्यवहार त्या पाडणार. शांतता जर ठिकाणी होईल बरोबर आहे की काय रास काय लोकेशनी मानसिकता खराब रास. एखादा आले कोणा नाव निघत ना ते मी सैन होत नाही मना का. आणि एखादा बऱ्याच ठिकाणी अशी पॉझिटिव्ह नाही का, एखादा बाहेर गावला एक माणूस वजन पडी की तरी बाकी नाही झोपला तसं ते मला माहिती आहे. नका नामा तसा किडा पाडणार नाही जो आत्वा मला पक्की गॅरंटी. मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. मी अजून अभंगकडे अजिबात वडेल नाही शे. मी नुसता चाचणी तिथला तो रूपात राहिला मना खिचडीला साधन करली सो नंतर माझा मी कपाशीनं दक्षू. काही लोकांना कोणाची उन्नती सहन होत नाही. एखादं कोणी चांगलं करायला निघणं का किडा पाडणारा राहतच. पहिले त्या गारुडी पिरेत खेळ करणारा गारुडी त्या गारुडी पिरेत ना तर त्यासना पण एखादा प्राणी किंवा प्राणी असा आहे का त्या गावामा पहिले जाहिरात करीत दिली तुमना गावमा गारुडी ये शेत खेळवणारे रात्री ते खाली चौकमाई जात कोणता चौकमाई येवाना असं जाहीर करेत. आणि तो गारुडी पण हत्ती होता. हा तिरेलिशनी गावमा फिरायला. आणि हिंदू धर्माची खासियत आहे, हिंदू धर्माची खासियत आहे आपण पशु प्राणी दगडामध्ये सुद्धा देव पाहतो ही आपली संस्कृती आहे.
आणि तो हात तिले फिरायला आणता ना खेळ करणारा जायला पिवळी जाईल गावमा आणि म्हणा पोटनं साधं पिवळी जाईल बा. कोणी हात दिले ना, कोणी फळ खावाडे, कोणी भाकर खावाडे, कोणी भाविक पाय पडे गणरायानं रूप देखील ज्या त्या पद्धत जोतो गावना लोक पूजा करत आहात तिने कोणी काय खावाडे, कोण काय खावाडे, कोण पाय पडे आणि गावमाना कुत्राच्या हात तील बुके सुज्ञाचा टोपीवाला बाबा बसत होता. त्या म्हणे काय भाऊ त्या कुत्राले आता भाऊ काय आवाज ते तुमले खेळ दाखली येऊ देत नाही का म्हणे नाही. मावा ते काय तुमले लाद बीत मारी बस ना का म्हणे नाही. मग यांनी काय बरं वाईट बोल नका म्हणे नाही. मग तुम्ही बिनकाम ना का बघू किराणा तो ते त्यांना चालताय ना. त्या कुत्रा म्हणे आपली बी माहिती याने आमले लात मारेल नाही, कधी खेळ दाखली विरोध करेल नाही, कधी आमले वाईट बोलेल नाही. पण आमले आई गोष्टीनं दुःख लागत साव दुसरा गाव ना टेकून जायला आहे ना आणि आमले गावमा लोक काठी गाय आणतच ते दुःख लाग राय ना. इथला नीच धंदा आहे लोक तेवढं बरं आहे. अजून नका नामा तसं नाहीये. विठ्ठल विठ्ठल खरं तर मला आनंद वाटतोय. वातावरण एक नंबर आहे. गावातल्या लोकांनी नियोजन एक नंबर केलेलं आहे. महाराज साऊंड सिस्टीम म्हणजे साऊंड सिस्टीम आमचे नंदूभाऊंची साऊंड सिस्टीम राहिली म्हणजे का आमच्यासाठी दिवाळी असते नाही का. हो साऊंड सिस्टीम आहे राहिली म्हणजे दिवाळी राजांनी म्हणजे वागायचा बघा थोडाफार खराब बिरायला तरी नाही का. साऊंड सिस्टीम चांगले वाजवणारे म्हणणारे महाराज एक नंबर आहे. इकडे आमचे माऊली बाबा आहेत, आमचे समाधान बाबा आहेत, आमचे रामलाल बाबा आहेत. खरं तर बाबा कीर्तनकार आहेत पण ते गायनाला येतात. इकडे ज्यांच्या हातातच जादू सरस्वती माता विराजमान आहे असे आमचे ऋषी बाबा महाराज. मला सांगा ना आवडस मी कीर्तन म्हणी मी लोकेशला सांगायचं जवळ आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतस ना कवी तुम्ही बी म्हणाल पाहिजे. तुम्ही आम्ही टाळ वाजवतोस ना कवी तुम्ही बी टाळ वाजायला पाहिजे. हाते काही टाळी वाजायला पाहिजे. इथला अख्खा 2 तास रावण्या करू तरी लोक टाळ्या वाजतात नाही. माणसे आमना ऋषी बाबा मरेल टोर ना चांगला विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलो आणि जीवच म्हणतात. हा एक नंबर मृदंगाचार्य टाळकरी बाबा मस्त आहे. भले लेटकाव आहेत ना टुकू झुकू सापडायली राहणार बा बरं आहे. मग काय करणार एक नंबर गावातच भजनी मंडळी सर्व बठ्ठा जुना बाबा आहेत, अनुभवी बाबा आहेत बिचारा. त्याचा चेहरा देखील आहे कितला खुश आहेत त्या. हां नाही ते बाकीना भजन्या कीर्तन काढले देखील आता तीर्थात म्हणजे जस काय त्याच बिगरी कारण वावरे इकी टाकू देतो असं. पण भजनी मंडळ साधी बुडी महाराज आणि असा साधा लोके राहणार का आपलं विचित लागत थोडा आहे ना. गायनाला माणूस कमी असला तर जमतंय बाबाच्या. गायनाला कमी असला तर जमतंय. गायक कमी असला तर चालतं पण लायक असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल अजून कीर्तनाला उपस्थित आमचे आकलाडचे आमचे मिलिंद दादा आमचे मनोज दादा आहेत ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आपले पंचायत समिती माजी सभापती भैया साहेब असतील, आमचे भिकन बाबा असतील. बाबांचा आग्रह होता एकदा आमच्या गावाला तुम्ही आले पाहिजे महाराजजी. म्हणलं हरकत नाही बाबा येतो ना. सेवकाला काम पाहिजे बरोबर आहे की नाही. हो मालकनं सांगेल काम नोकर न करा ना काम शिव आणि आपण नोकर येतच तुम्हाला. हो तुम्ही सांगितलेलं काम करायचं आणि करायचं म्हणजे नुसतं करायचं नाही अंतकरणापासून करायचं. तुम्हालाही सांगतो ज्या काम लिहिले ते काम नीतीने करा मायच्या सक्सेस वस म्हणून. ज्या कामासाठी आलोय ते काम नीतीने केलं का सक्सेस होतं माणूस सांगेलच पुढे. पण मला नावे राहिला ते सांगा ना. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मोठीचे माझे शिष्यच आहेत. कैलास दादा पुण्यावरनं कीर्तनासाठी आलेले. अजून आमचे सुरतचे ॲडव्होकेट साहेब विनोद पहारे आमचे वकील साहेब आलेले आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आमचे यूट्यूब चॅनलचे दोघंही मालक आमचे विजू भैया असतील, आमचे दिनेश भैया असतील. बरेच लोक आलेले आहेत बाहेर गावावरनं.
पण मला नावे माहिती नाही, त्यामुळे पटासना नावे नाही लिहू शकत मी, माफ करजा. नाही ते बाकीसना नावे लिहायला जाते, बाकीसना सुटी जाते, बाकीना बडी बडी सांगते शिरगाव रे चिकनाच नाही झाला तो. आणि तुम्हाला बटासना नावे लिहायला घेऊ, बटासना नावे लिहायला घेऊ ते 2 तास तरी जाते, तरी नावे पुरावा होत नाही. सकाळी तुम्हीच सांगशात रात्री कीर्तनकारी येलो होता का पाठ येलो होता आमलेच म्हणून तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण तुमच्या सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानमानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे पडतो. विठ्ठल विठ्ठल ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाळून संसार पैसल्या कमी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगतात, भैया जन्माला आलाय ना तर भगवंताचं नामचिंतन कर. कारण आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या नामचिंतनासाठी आहे. जीवनामध्ये नाही काय झालं तरी चालेल, पण भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि भगवंताची प्राप्ती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही भगवंताला आपुलसं करशाल, तेव्हा भगवंताची प्राप्ती आहे. उदाहरण म्हणून सांगेल, विठ्ठल विठ्ठल आपण जन्माला येतो ना, जन्माला यायच्या आधीच भगवंताला वचन दिलेले, देवा तू जन्माला घालतोय ना, मी नित्य भगवंता तुझं नामचिंतन करेल. आपण वचन देऊन येतो, पण दिलेल्या वचनाला मुकतो म्हणून आपली फजिती चाललेली आहे. आपण दिलेल्या वचनाला विसरतो म्हणून फजिती चाललेली. आणि जरी आपण प्रभू रामचंद्राच्या वंशाचा जर विचार केला तर दिलेल्या शब्दाला जागणारी आपली संस्कृती आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. आपण देवाला शब्द दिलेला आहे की देवा तू जन्माला घालतोय ना, तुझं नामचिंतन करेल. पण आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं वय असं खर्च करतो, आपण असं खर्च करतो, बालपण आपलं खेळण्या कुदण्यात जातं, तारुण्यात आपण नको तसले शोक करतो, मग पुढे म्हातारपण येतं. मी एक तारी भजनवाल्यांचं भजन ऐकलं बाबा, माऊली बाबा, ते एक तारी भजनवाले मी लहानपणी ऐकलेले आणि लहानपणीचं मटेरियल मी असं डोक्यात उतरून ठेवलेलं आहे. त्या दाखलपण ऐकायला असं ध्यान माटी येले ना, बेकार मागही काय राहिला. हा हे तू संत वेदना पायो, तारा हिरा जनम गमवायो. तू संत वेदना पायो, तारा हिरा जनम गमवायो. तारा हिरा जनम गमवायो, तारा हिरा जनम गमवायो, हिरा जनम गमवायो, तारा हिरा. बालपन में कहता था कि मैं बजूंगा राम, अरे मैं बजूंगा राम. तू तो खेल कूद करवायो, तारा हीरा जनम गमवायो, हीरा जनम गमवायो, तारा हीरा जनम गमवायो, हीरा जनम गमवायो, तारा हीरा जनम गमवायो, हीरा जनम गमवायो, तारा हीरा जनम गमवायो. बालपन में कहता था कि मैं बजूंगा राम, बालपन में कहता था कि मैं बजूंगा राम. लहानपणी भजेल भगवंता तुला, मग अरे तू खेल कूद कर बायो, तारा हीरा जनम गमवायो. जवानीपन में कहता था कि मैं बजूंगा राम, जवानीपन में कहता था कि मैं बजूंगा राम. तू मास मच्छी खिलवायो, तारा हीरा जनम गमवायो. शेवटी मग देवा आता म्हातारपण आल्याच्या नंतर तुझं नामचिंतन करेल. मग बुढ़ापे में कहता था कि मैं बजूंगा राम, अरे मैं बजूंगा राम. तू खाज खुज करवायो, तारा हीरा जनम गमवायो, हीरा जनम गमवायो, तारा हीरा जनम गमवायो.
अनमोल किमतीचा नरदे हा जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन शिवाय पर्याय नाही. पण इथं सांगून आमचे संत गेले. संतांच्या मागे कीर्तनकारांचा नंबर लागला. आमच्या कीर्तनकारांच्या पिढ्या खपल्या. पण लोक काय सुधराल तयार हो म्हणा बापरे नाही म्हणाल बी आहे करतात नाही म्हणतात बर मग सुधराणं बी नाहीये का? ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय सांगायला आवडेल. लक्षपूर्वक ऐका. एक्झाम्पल म्हणून सांगेल, उदाहरण म्हणून सांगतो, तुम्हाला पटेल असं तर माझं उदाहरण तुमचं ऐकलेलंच असेल कारण युट्यूबला तुम्ही पाहतच असतात म्हणल्यावर. पण तरी मला विषयाला म्हणून सांगायला आवडेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगते का हो दैनी रोज तुम्हीच जाता म्हणले बाजाराला, आजच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोडून नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का? नवरा म्हणे ऐक ना बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई ऐकीच नाही राहील तिकडनी अशी बिचारी नाही बहिणी म्हणून आटे ना कसा सांगू मला का बरं घर मग ती काढली नाही अजून एक तास काम नाही मला. हा आणि तुम्हाला सांगतो बरं का पुरुष मंडळी 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हात, स्त्री हात आणि जोग हात. या 3 लोकांच्या समोर माणूस किती मोठा असला त्याला हात टेकावा लागतो. कोणता सांगितला? बाल हात, स्त्री हात आणि जोग हात. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावाचा लागतो. जसं पोरगा लिस्टने जर तुम्ही चौकमा फिरायला निघ्या नाईट ड्रेसवर तुमना किसामा 1 रुपया नाही शे आणि चौकमा फिरत असताना तुमना सगळे नातू किंवा तुमना पोरगा शे आणि पोरगाने जर दुकानवर ध्यान पडी गेली तुमले सांग बाबा मला लोकांनी पुढे बावड्या किसामा 1 रुपया नाही घरचा. बाबा लिदी राह ना का नाही बावड्या पैसा नाही तर घर ते लोक लिदे रे बो नाही ते लोई पडसो बरं तुमले पुढे लिदी निशे पर्याय नाही. बरोबर आहे ना? बाल हाट. आता स्त्री हाट. बाईने जर ठरायली ना आज माले माहेरले जाणं शे असं जर ठरायले ना तुम्ही गरमेंटीतला बी अशी खुशी मा गाव माझा ना नका काही पिरीन घर माझ्या बाई सांगाय मला पानभर देणे क्लास भर देवाले पिल्या ना माटवर गेला देतो का तिकी दिला ना का तुम्हाला का पुटीन पाटा बा इथलं नको कितला का खुशी मा जातच नाही. माणूस सांगा सारे इथलं भारी वातावरण कसं सत्यानाश करा काय होईल मला सांग ना नेमन काय व्हा असे माले अरे काय होईल नेमन सांग काय नाही मन वहिनी ना कोण येलो का मन माझी तब्येत खराब आहे मला आज नाही आज जा नाही. माणूस सांगा देख कपाशी लावणी चालू शे जेम ते मजूर भेटायचे देवगाऱ्या गोऱ्या करायला काय पाण्याने लाग जाईल राहायचं आजच जासू जेम ते मजूर भेटेल रात मानून जीवर येईल राजवी आज ना पैसा होते कपाशी तेला येईल राहते 2-3 कान मध्ये दे 2-3 कान मग काहीच नाही सुद्धा मन माय चढा घाला की एकच सांगत बाळाला पैसा दे द्या विलाज नाही देनास पडतच आणि लईत जास. बरोबर आहे ना बाबा? टोपी आला बाबा मग बाबा म्हणणार आपला कवटा कोटी भाऊ बालाट स्त्री आट आणि राहिला आता जोग हाट. एखाद्या साधूने जर ठरवलं एखाद्या गोवाने जर ठरवलं तुम्हाला पण काहीतरी लिहिणं असे तू लईत जास. त्या पेटी वाजणार साधू फिरत ना बाबा पेटी वाजणारा साधू हरि हो मारी हो हरि हो मारी हो. अरे ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही माईचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. साधू फिरत होता गलीमा फिरायचा एक उंच वटानं घर होतं. घरा मालक ने दख अहो साधू हिराय ना अहो 10-20 रुपया मागीन यार इथला राग मा दक्षू ना म्हणे यान मला दत्ता निघालं पाहिजे. उंच वटानं घर होता अहो राग मा साधू हिरा ना साधूंकडे इथला डोळ्यात आणि देखील ना तो साधू दारमाउनाव राग मा दखणार कडे साधू सांगे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. आती यार दिलदार म्हणालो यार नीस बनाल चालेल का बरं बाबा? हा दिलदार म्हणालो नीस बनाल चालव नाही याला हसणं पण
अहो हसना साधू म्हणे हसा फसा आता अटकणी म्हणे लावली हा हसणं का कसच फक्त हसणं प्रकार वेगळा पाहिजे नाही तर बऱ्याच ठिकाणी लोक आहेत ना हसायला घाबरतच हसू नका असं नाही हसत खेळत जगायला पाहिजे महाराज बरोबर आहे का नाही हसत खेळत जगायला पाहिजे किती भारी वातावरण आहे आडेनं सहज बोल राहिलो तरी म्हणे माया बहिणी अशी राहणार म्हणा काका बाबा तरुण भाऊ सहज बोल राहिलो तरी अशी राहणार असं वातावरण पाहिजे हसत खेळत राहा बाकीना लोक जे हसाडो का असतात नाही रडाव का रडतात ते हसाडत हस रे आप्पा हो भाऊ हस रे उघडीचा शिरे हो काका कारण हसतो त्याला रोग नसतो आपला कीर्तन जो मन खोलील ऋषी घ्या ना कीर्तनकार बद्दल द्वेष नाही ठेवला ना अंतकरणापासून जर हसला ना गॅरंटी आहे आपली ज्या 55-60 नागपूरला काका आहेत त्याचे सांगणे जर मन पोलिस नाही असली ना तुमले 6 महिना अटॅक येऊन आणि आपली गॅरंटी 60 नागपूरला काकू काका तुमले अटॅक येऊन आणि आपली गॅरंटी बाकी ना काका म्हणतोच होती महाराज 6 महिना लागून ठीक आहे पुढे काय करा ना मला आपण 71 दी टाका ना जग नाही पैसा असण्याकडे काय टाका ना मग काय आयुष्यात पुढे पैसा काय पुढे गोष्ट करावं हसला माणूस जसं तुम्ही हसताय का मन चित लागलाय ना तुम्ही काही राबा आणि मला हसणार होती काही आवडतच फक्त हस आता मला स्वतःनं सवय अशी रस्ता जरी चालता चालता लोक युट्यूबला देखतच मला असं वाटत आपले वैक मनीषण आपले हात देणार किंवा आपले स्माईल देणे आता काही वेळेस एखादा माणूस दकसित लागमा मी हसी देत आणि प्रत्येक माणूस नाही गोष्ट ध्यानात ठेवावी कोणाकडे देखील नाही आपली स्माईल करावर त्यांना दिन जर चांगला जास्त असाल काय अडचण आहे आपली बरोबर आहे ना फक्त हसाना अर्थ वेगळा नको निघालेलो या माणसानं हसल्याच्या नंतर साधूबाबाला आशा लागली आता हा फसला साधूबाबाने सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया पर आपको अपने ही लोग फसाते हैं आणि प्रत्येक माणूसला असं वाटत मला कोणतरी फसाड राहणार कारण स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसतच नाही आपले लोकेस ना दोष दिकस आपला स्वतःना कधी दिकतच नाही बरोबर आहे ना हा त्यासाठी मन मामान पूर्वी येईल शे बाकी जण आपल्याला इकडे तिकडे देखील राहणार साधू बाबा ने सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा पूरा नकाना गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है आता आपल्या असं वाटत आपले चांगलं म्हण बहुत दिलदार म्हण या बाबा चहा पिल्या कब्बर चहा पाजा मग काय अडचणी कब्बर चहा पाजाला हा म्हणता साधू फक्त समजे दादा तेव्हा फसना असं वरून त्याला असं टाकत्या बसाले बसना का मग सांगत भैया तू तो बहुत भोला दिखता है रे तुझे तेरी लोग फसा रहे ओ बाबा करे हो भाई आमना तुझे नीचे तो आणि लोक बोलायला अजिबात आहे काही करतात नाही बाकी ना इथला 150 राहता ना गाव में आपण बसो का आपला जोडी बटन आपले सांगत त्या महाराज आमना अख्खं गाव नीचे एक इथला 150 नाव मंजोडी होणार म्हणे रवी बाबा म्हणतात काय आमना गाव माहित नीच गावच नाही माझं मग अख्खं गाव पुरं गाव नीचे म्हणे महाराज मग तू बी नीचच होईनार भाऊ आईच गाव ना तू बी ते अख्खं गाव नीचे तू एकला कस काय चांगला राहू शकत पण काही लोकांना स्वतःचा दोष दिसत नाही हा आणि माणसाचे तरी फसाडा थोडा टाइम लागायच्या बहिणीसले दिनेस ते इथलंच सांगतात ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझ्या साडीचा पदर कापलेला तुझे डोक्याची केस कापलेली तुला करणे केलेली या बहिणीला हा हो माझं पोलका पिटील जावं लागला तो बरं नको मागे साडी टाकली मागे नेस बरं नको हेच कारण नाही तुमनं काबर इथलं सोपं सांगणार मनात जर माझा दांगड होता बहिणीचा मन स्वतःनी भाऊ जाईल तब्येत माशी आहे ना आमना घरमा मुडेल पुढच्या कमीत कमी 32 पुढच्या मुडेल
बठ्ठा मोठा कस एक रोज साधू नाव म्हणून भाऊ जाईल सांगितले तू करणी कर दिली मी म्हणू गो माहिती रडी नाही म्हणतो काय काय वहिनी म्हणतो म्हणे महाराज एक बाबा यायला थांबत काय म्हणे सांग राहता बिलकुल करणी कर दिले का मग तू सुखाय राहिली वही जीव दुनियाभर ना गार आहे तू कमी कर कितलं सांगायची दिवशी यायला चल तीच पुढच्या मोठा तुला काय बजेट बिजेट सांगायचं तात्पर्य मी जर विरोधात सांगत असेल महिला मातांना ते साधू लोक सहज फसवतात या गोष्टींमध्ये नाही का तसं माणसाला सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा पर तुम्हें अपने ही लोग फंसाते हो बाबा खरं हम नाजूजी नीचेतस मग हळूहळू सुरुवात करतो भैया पूरा टकाना गाँव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी और किसी के घर का 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है क्या तू देगा मग आपल्या असं वाटत साधू इथलं चांगलं म्हणणार नाही याला काय नाही म्हणून सांगा ना बाबा काय पाहिजे मग साधू सांगत कछु नहीं बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा परिक्रमा लगा रहे हम साधु लोगों को भोजन देगा आणि आपला शेतकरी इथला दिलदार राहतस ना खावाड आले 10 लोकच ना जेवण सांगा 50 लोकच ना बनाय टाकतस आणि तो शेतकरी माणूस होता तो म्हणे अरे साधू लोकेले जेवण देवाना याने इथलं पुण्य कोणता राहू शकस म्हणे बाबा तुम्ही फक्त सांगा हो कारण आपलं गरीब लोक आहे जेवणाना असं कमतरता नाही वाटत फक्त बोला बाबा काय पाहिजे आणि शेतकरीला अशा लाग जायले आपलं काय गरीब जरी राहिला तरी 2-4 पोता गरमा गहू राहतात शेतकरीना हो तोरणी जाय कर महाराज आणि तांदूळच ना बिचारा मला राजकारण माना ते रवी समजत नाही पण मोदी साहेबच ना इथला उपकार झाले तर परत तांदूळ होई जायचे खरं आहे का नाही बहिणीस पहिले तांदूळ नाही इथला दुष्काळ होता ना पहिले तांदूळच नाही इतका दुष्काळ होता पाहुणा पै जरी येत ना पाहुणा पै जरी येत ते पाहुणा असले खिचडी ना पाहुणशार आहे पहिले खरं आहे ना ताई माडी खरं आहे ना पाहुणा पैसे पाहुणशार आहे कारण तो तांदूळ दकाल भेटत नाही गरीब लेख खावायला भेटत नाही पाहुणा जरी उन्हात ना पाहुणशार आहे खिचडीना पाहुणशार जर आहे ना पाहुणा पै जर जेवणले बसणार ते गरमानं एकच सदस्य जेवायला बसाडे का गो खिचडी कुठे नको जावं इथला तू थोडा होता तांदूळच ना आता इथला नेतात पिठी घ्या ना खिचडी ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजता जसा जीव करस ओ म्हणा बापरे आज बी दडकाय रे ओ म्हणा बाप लया रे बाप गोदडी लया रे अरे आज बी खिचडी दडकाय रे आई बहिणी खरं बहिणीचं मना कीर्तन माझ्या संदेशाला मी काबर बोलत माहितीये का बाकी नाही तरुण भावेना मला फोन करी सांगतो महाराज तेवढं खिचडीला सांगते जाऊ याची हिंमत होत नाही तुमच्या सांगायला थोडं खिचडी कटाया करते जाऊ बहिणी आणि या खिचडीमुळे काय वेळा माहितीये का बाबा समाधान बाबा खिचडीमुळे असा सत्यानाश ना तरुण पोरे कुठे लदल घ्या ताकदच नाही राहिली हो ताकदच नाही राहिली पोरेस मा पहिला म्हातारा का तुम्ही या जुना बसेल बाबा का आज बी 50-60-65 वरीस ना बाबा चेहरावर असं ते जे 30-35 ना तरुण लेवल लाजाडी तिथे ना असा म्हातारा आहेतच शेतकरी हा खाणं चांगलं होतं त्यासनं खाणं असं होतं जर भाजी कुठे जाय ना म्हणे या जुना बाबा लोक सांगतात आमले भाजी कुठे जाय ना घर मग आम्ही माय असं काही महिने खावाडे म्हणे भाकर ना पोई ना काला मोठा के त्यावर तेल टाकते गुई टाकते तेल ना गुई ना काला खावाडे असा ताण केला म्हातारा आतेने माया भाजी सर नाही का मॅगी बनाई देतीस हो माडी मॅगी काय काय पोकवय बॅगी दी चांगलं खावाडत जाय खावावर बराच खेळास हा चांगलं खावाडत जाऊ बिनेश्वर तुम्ही आव धामा धरलेले संध्याकाळ वहिनी का संध्याकाळ ना 7 वाजता समजे जाते रांधानं काय आवरावं नाही मग या बाकीने बहिणी माय हो कंबर बी काय टक्की राहिलं डोकसे बी काय टक्की राहिलं नाही हो माय खिचडी टाकते हो आयतून खिचडी परसादी उजे थोडी खिचडी ना कटा करते जाय 2 भाकरी टाकून नवरा बायको अर्धे आधी खायलो दोन्ही पोरीले अर्धे आधी खावा ठेवू पण भाकरी दडपा जावं सोनचिडी सुद्धा आता या माणसाला वाटलं की भैया तांदूळ घरचे आहेत तूर डाळ घरची गहू घरचे म्हणे बाबा मागा काय मागायचे बाबानी त्यांना पटास्ता विरुद्ध मागा म्हणे भैया अगर आपको साधु को भोजन देना है म्हणे हाँ मांगा ना बाबा कछु नहीं बेटा अरे मांगा का घरी बाबा काय नाही म्हणे भाऊ 2 गावरान तूप डबा लिहिली म्हणे हो भाऊ मी याच ना पैसा उचलेन कपाशी पहिल्या लिहिरायलो रे काका गावरान तूप डबा मागला ना
गावरान तूप आलो मन बापने मला खावाडा त्या साधूली माहिती गावरान तूप द्या कोणी डबा द्या कोणी पण मागाने सुरुवातच अशी रास महाराज त्या बाबाने सांगितलं भैया गावरान तुपाचा डब्बा घेऊन दे बाबा एवढी ऐकत नहीं कोई बात नहीं बेटा तुझे दिल से जो देना है वो दे दे पर एक काम कर घर में जा कागज में लिपट के ला जो भी देना है वो कागज में लिपट के ला बोलो अवघर भाग्या नवरा बायको सल्ला करतस दोन्ही सल्ला करीस जेमते मी 51 रुपये गुंडायला येतस कागद मग 51 रुपये गुंडाईन साधून आत्महत्या देते त्या साधूला माहिती आहे 51 ना पुढे कुदाव नाही वो असं साधू हुशार होता बेटा अरे साधु लोगों को भोजन देना है इसमें तो एक साधु भी नहीं भोजन पा सकेगा बेटा एक काम कर इस कागज में और कुछ लिपट केला म्हणजे यांना आखो काहीतरी टाकेलंय वो साधू इतला हुशार रास ना त्यांना त्या कमंडलूमा एक रुद्राक्ष काढस 11 रुपये काढस खूप आकरलेस आपला आत्मा ठीजेस रुद्राक्ष 11 रुपया आपल्या असं लाज वाटस आपण 51 दिलेत अव साधूने रुद्राक्ष बी दिना 11 रुपये बी दिना कमीत कमी आपण 101 रुपया देतस ज्या साधूले तुम्ही च्या पाजाने बी इच्छा होती नाही तुमने तो साधू तुम्हाला पहिले 101 पाळले घ्या विषय कुठं होता माझा बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो तसा बाईचा हट्ट होता धनी तुम्ही बाजारात जाता म्हणले मी नाही का बाजार करू शकत नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही बाई म्हणते तुम्ही करतात मी नाही का करू शकत माणूस म्हणे आता तू सांगी राहिली मला सांगेल काय ऐकाव नाही एक काम कर सकाळी उठ आंघोळ कर आणि बाजाराला जाय कोण बाजार झाल्याच्या नंतर घरी स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात ते म्हणले मी तुझी शेतातच वाट बघतो आता वावर म्हणे या बाईने बाजारला दाट दिला नकानाने बाई होती असं समजा जर नकाना माहिती तुले थोडा रिक्षामा जरी बस नाही तरी कमीत कमी 20 रुपये भाडं देणं बरोबर आहे ना 100 रुपये घरातून बाई घेऊन गेली 100 रुपये मधनं 20 रुपये बाईने भाडं खर्च केलं 100 रुपये मध्ये 20 रुपये रिक्षानं भाडं चाललं नाही कितला राहणार बहिणीच 80 रुपये जशी रिक्षा माई उतरली बाई सीझन चालू होतं लग्नाचं पहिली दुकान दिखली बाशिंग घसली लगीन ना बाशिंग बाईला असं वाटलं माय म्हणे म्हणा दाखल करणं लगीन व्हायला बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगच दिले बाशिंगवाल्याला सांगितलं दादा बाशिंग कसं दिलं म्हणे 30 रुपयाला एक 30 रुपयानं बाशिंग लिहिली ना बहिणी जोड ते ताई पण कितला पैसा राहिला 50 रुपया आपण मनमा विचारू ना मन दाखल पण लगीन व्हायले मन नवरानं बी दाखल पण न जोयले त्याच ना करता बी एक लिहिली होते म्हणून आता नवरान करता बी एक लिहिली ना बहीण पण पैसा घेतला राहणार ताई भाडं पाहिजे का नको गरजेचं झालं तेवढं 20 रुपये भाडं खर्च करून बाई घरी आली नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार करून आल्याच्या नंतर घरी स्वयंपाक कर डब्बा बांधा शेतात ये म्हणलं आता आई बहीण घरून नवरान सांगेल प्रमाणे रांधाल बसू बा स्वयंपाक करायचा आता बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हलते माय खरं आहे ना पीठ मळत असताना बाई मागं पुढे हलते ना बाई मागे पुढे आलंस ना पीठ मळत हो म्हणा बापरे बाया काय म्हणते नी मानच्या म्हणा नका ना माका उलट होई जायचे भाऊ पीठ मळानं कोण आमचे पीठ मळताना बाई मागं पुढे हलती का आता पीठ मळत असताना बाई मागं पुढे हलत होती बाशिंग बांधलेलं आणि बाईचं ते बाशिंगाच्या कड्याजवळ हलत होते आणि बाई मनातल्या मनात म्हणत होती माय मी काही मजा दिली राहिली माय मी काही मजा दिली राहिलो 11 वाजे घ्या 12 वाजे घ्या 1 वाजे घ्या तो नवरा वावर मग बुक्यान तिच्या वातणा आई बहीण चाल राहिलं पीठ मळता माय मी काही मजा दिली राहिलो माय मी काही मजा दिली राहिलो 1 वाजे घ्या तो माणूस वावर मग विचार करा ना एकले कधी बाजारले जाडेल नाही पहिले जाऊ बाजारले न जाणो अजून बायकोली एकटी सोडेल नाही पहिल्यांदा बाजारले गेली आई काय ऍक्सिडेंट मरी गेली कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो बरोबर आहे की नाही माणूस विचार करत होता न जाणो एकटी बाजाराला गेली मेली की काय अहो भाऊ गाय गाय घर होना चौक महिन्यात घर मा डुकेन दखल चौकमाच घर होतं आई बहीण चालू होतं माय मी काय मजा आली वट्टावर त्यांचं कहू म्हणा बापरे आपला घर माते नवीन तांबूळ चालू शकतो आई बहीण बाशिंग बांधते त्या बाशिंगण्याकडे आल राहण्यात माय मी काय मजा आली जोडी उभा राहिना तरी बाईनं ध्यान नाही तीन त्यांना रंगमा होती ती माय मी काय मजा आली राहिनो
अहो जोरमा पाय उठीन उभा राहणार तिने आवडून नवराकडे दे कर अहो राग मा दे किरांता बाई म्हणे हे माय एवढा राग मा नका दे का म्हणे मी काय म्हणे एकलीन करता आणि तुम ना करता मी एकली यायची म्हणे आता विनोद वजा करायचा आहे विनोद वजा करायचा आहे मी जरा विनोदाची झालर लावून पटवण्याचा प्रयत्न करतो पण विनोद आता वजा करायचा आहे नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं मला सांगा बहिणी बाजार करायला बरोबर आहे ना नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं जर संसाराला घरात लागणाऱ्या वस्तू घेत असन तर नवऱ्याला आनंद आहे पण नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको संसाराच्या वस्तू न आणता चुकीच्या वस्तू आणत असेल तर तो नवरा काय करीन मागे कोण बोललं काय काय मग पाय पडली ना जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करणार नाही बरोबर ना ताई मग आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करत नाही माझा तुम्हाला प्रश्न त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला जन्माला पाठवले आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा हायगई करीन का तो नवरा हायगई करीन का म्हणून बाजार करताना सावधगिरीनं बाजार करा आणि बाजार करणं काय असतं बाजार करणं म्हणजे तुम्ही आपण जन्माला आलोय भगवंताशी नातं जोडणं हा आपला खरा बाजार आहे विठ्ठल काही लोक म्हणतात महाराज आम्ही संसार करायचा नाही का अरे संसार करू नका असं आमच्या संतांची शिकवणच नाही आमचे संत तर म्हणतात भैया संसारी असावे असोनी नसावे मग संसार आणि परमार्थ दोघं बाजू आहे पण किती करायचं याला लिमिट ठेवायचं संसार किती करायचं आणि परमार्थ किती करायचं याला प्रमाण ठेवायचे आता तुम्ही बसलेले सगळे शेतकरी असतात शेतकरीच आहे ना शेतकरीच आहेत ना सर्व 100% तरी मग ऐका संसार आणि परमार्थ किती करायचा तुम्ही शेतात जाताना शेदुरी बांधता शेदुरी आपला आहे आणि मग काय म्हणतात त्याने हा न्यायाधीश म्हणतोस ना वा आपला आहे आणि काही शब्द बोलता पाहिजे शेतकर तुमले सांगस आपली आयराणी ती काढा काही लोक आपल्या खेळावर सिटीज मध्ये चालना घ्या पोरेले मराठी शिकाडा मराठी शिकाडा इंग्लिश शिकाडा आपला विरोध नाही हो धावतं युग आहे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे पण दुसरा माय बारी दिकी राणी मनीष नाही आपली मायले नाव ठेवणं एकदम चुकीनं शो बरोबर आहे ना तुम्ही इंग्लिश बोला हिंदी बोला मराठी बोला पण आपल्या आई राणीचा विसर पडू देऊ नका माय बाप हा आणि भाषा कोणती कराय ना अशी परफेक्ट पाहिजे कोणती कराय ना हो जर मला तुम्ही सांगा ना महाराज आयराणी मग पुरं बोला मी आयराणी मग बोलतो मला सांगा महाराज मराठी मग तुम्ही सांगशात विदर्भणी मराठी मराठवाडानी मराठी तुम्ही जी मराठी मग सांगशात ती मराठी मग तुमले वाटतं महाराज ब्रज भाषा मग तरी ब्रज भाषा मग बोलतो तुम्ही म्हणशात हिंदी मग बोलतो तुम्ही सांगा महाराज बिलाव भाषा मग ताबी आहे मला पण मला माझ्या मातृभाषेचा स्वाभिमान आहे मला सांगायला आवडतं आयराणीमध्ये भाषा कोणती कराय ना परफेक्ट यायला पाहिजे आणि भाषा उनी ना तर वजन रास माणूस तुम्ही काही लोक सिटीज मरावा चालना घ्या आपला मायबाप असले मराठी येत नाही आणि सिटी मा मायबाप उन्हात त्या नात्रीने सांगे मराठी बोलायला होतं काय भाऊ सांगतात मायबाप असले आई आबा मन पोरे सांगे आयराणी नका बोलावं त्या आयराणी शिकली जाते मराठी बोलावं आता जी मायनं ज्या बापनं आयुष्य पुरं आयराणी मकर चवले त्याचे मराठी ना त्याचा काय संबंध पण न वो आंडोली बाई बोलतस द्या वो आंडोली बाई ती माय सांगत ना तुले भाऊ आताच्या दडे बघ बाबा पुरा सत्यानाश करणारा भाषा ना आता ती आजीले कधी मराठी ना तिला संबंधच नाही ना बाबा हा मग ती बहिणी ना वांगा माना बकरी ते मिरचीच मागाल दे आताच्या दडे बघ बाबा आताच्या दडे मग तो नातूने मराठी तशी होईजा बाबा विचारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे मग नातू सांगत मनाचा अरे मनाचा भाषा कोणती काय ना परफेक्ट यायला पाहिजे न्यारी किती भारी वाटणं ऐकायला नाही की नाही हो भाषा यायला पाहिजे विनोद भाऊ माझा घडलेला किस्सा बरं का शाळेतला हां वकील सर
मना शाळा माई पोरगा होता समाधान बाबा माऊली बाबा राम बाबा. मी 7वीला होतो. बाडू नावाचा मुलगा होता. जॉग्रफीचा पिरियड चालू होता. भूगोल सर शिकवत होते. 6वा-7वा पिरियड होता. पोरांना पोटमा काही निघायला लागणे, काही निघायला लागणे. पण मराठी मा यार काय म्हणतात त्यात तेच समजेल. आणि आपला खेळा गावना बाबा लोक म्हणतात ना झाडा बसा जावा ना परसाकडले जावा ना, त्याला पक्क ध्यान नव्हतं. त्या पोटमा काही निघणे. सर म्हणे का रे बाळ्या काय झालं. म्हणे सर मला झाडाला जायचं. बाळ्या आयुष्यभर झाड नाही खाल बाळ्या को ठीक आहे आखो काही निघणे. म्हणे सर झाडाला जायचे. बाळ्या खाली बस रे शिकला नाही तर आयुष्यभर झाडायचं रे.